मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेटमध्ये उत्तम पॅकेज, भव्य आणि आकर्षक हॉल, जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य, कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य, साखरपुडा, शुभविवाह, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये। आपले शुभ कार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। सदानंद मल्टीपर्पज हॉल, आमचा पत्ता मिरज रोड, सांगोला। मोबाईल नंबर 7709214995 आणि 86000952। मानदूत एक्सप्रेस, आवाज जनसामान्य। दत्त जयंतीमध्ये दागिने चोरणाऱ्या अट्टल 4 चोरट्यांना अटक। सांगोला दत्त जयंतीनिमित्त वझरे तालुका सांगोला येथे 7 जणांच्या गळ्यातील 93,000 रुपये किमतीचे दागिने चोरणाऱ्या अट्टल 4 चोरट्यांना पोलिसांनी पकडून ताब्यात घेतल्याची घटना मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी नाझरे तालुका सांगोला येथे घडली आहे। अमोल केंगार राहणार चोपडी तालुका सांगोला हे सांगोला नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरीस आहेत। ते मंगळवार दिनांक 25 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्यामुळे नाझरे वझरे तालुका सांगोला येथील श्री समर्थ संजीव महाराज देवस्थान येथील यात्रेकरिता आई व 2 मुलांना घेऊन सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गेले होते। दत्त मंदिरात फुले टाकून मुलांना घेऊन दर्शन रांगेत जात असताना केंगार यांनी त्यांच्या मुलास खांद्यावर घेऊन ते नारळ फोडण्याकरिता उभे असताना मुलगा स्वराज हा ओरडल्याने केंगार यांनी मागे पाहिले तेव्हा एक इसम गर्दीतून पुढे चालला होता। मुलाला खांद्यावरून खाली घेऊन पाहिले तेव्हा त्याचे गळ्यातील काळ्या गोफात ओवलेले बदाम नसल्याचे दिसले। त्यानंतर केंगार यांनी दोन्ही मुलांना व आईस गर्दीतून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले व पुन्हा त्या इसमाचा शोध घेत असताना दर्शन रांगेत महिलांचे पाठीमागे असलेल्या इसमाचा संशय आल्याने व खात्री झाल्यानंतर त्यास पकडले तेव्हा इतरही भाविक जमा झाले। त्यांना केंगार यांनी घडला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे पोलीस आले। त्यांनी त्या इसमास ताब्यात घेऊन लोकांना मारहाण करण्यापासून रोखले। दरम्यान मंदिर परिसरात आणखी काही लोकांचे दागिने चोरल्याची गर्दी चर्चा होऊन गर्दीतील लोकांना आणखी 3 इसमांना मारहाण करीत पोलिसांजवळ आणले तेव्हा त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण करण्यापासून परावृत्त केले। पोलिसांनी त्या 4 जणांना नाझरा येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले। याबाबत अमोल केंगार यांनी 5,000 रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे बदाम, 20,000 रुपये किमतीचे मालन मोहिते राहणार बलवडी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, 20,000 रुपये किमतीचे शांताबाई पवार राहणार नाझरे यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, 20,000 रुपये किमतीचे हिराबाई बाबर राहणार चोपडी यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, 20,000 रुपये किमतीचे द्रौपदी मिसाळ राहणार पाचेगाव खुर्द यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, 3,000 रुपये किमतीचे कुसुम धोकटे यांचे गळ्यातील सोन्याची पोत व 5,000 रुपये किमतीचे दत्तात्रय आलदर यांचे गळ्यातील सोन्याचे बदाम असा सुमारे 93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे वाहन ताब्यात घेतले आहे व 4 जणांना अटक केली आहे। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।